कृपया आपल्या जवळील मूल्यवान दागिने, पर्स व मोबाईल। पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा या ठिकाणी आज 206वा शौर्य दिन पार पडत आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो या विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यातूनच नव्हे तर देशभरातून आंबेडकर अनुयायी या ठिकाणी येत आहेत आणि दरवर्षी ही लाखोंच्या संख्येने गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। यावर्षी मात्र ही संख्या वाढलेली आहे, साधारणतः 20 ते 30% ही संख्या वाढल्याचं प्रशासनाकडून सांगितलं जात आहे। आपण पाहू शकतो या विजय स्तंभाला कालपासूनच विविध रंगी फुलांनी आणि विद्युत रोषणाईंनी सजवण्यात आलेला आहे आणि आंबेडकर अनुयायी या ठिकाणी येतात आणि मोठा जल्लोष करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। काही वेळापूर्वीच या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यासोबतच प्रकाश आंबेडकर, संजय बनसोडे आणि अमोल कोल्हे यांनी सुद्धा या विजय स्तंभाला अभिवादन केलेलं आहे आणि सामाजिक आणि राजकीय नेते या ठिकाणी पोहोचतात आणि अभिवादन करतात। प्रशासनाकडून चोख व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। साधारणतः 10,000पेक्षा जास्त पोलीस बंदोबस्त या संपूर्ण कोरेगाव भीमा परिसरात पाहायला मिळतोय, कारण कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या पार्श्वभूमीवरती ही संपूर्ण सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे आणि आपण पाहू शकतो विविध कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा आजच्या या विजय स्तंभ अभिवादन दिनानिमित्त केला जातो आणि जय भीमचा जयघोष या संपूर्ण कोरेगाव भीमामध्ये आपल्याला ऐकायला मिळतो आणि आज दिवसभर लाखोंच्या संख्येने आंबेडकर अनुयायी या ठिकाणी पोहोचतील आणि विजय स्तंभाला अभिवादन करतील। कॅमेरामन तुषार ननावरेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, कोरेगाव भीमा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।